माध्यमांमध्ये काही बातम्या पसरल्या वसतिगृहामध्ये सुरू असलेल्या विद्यार्थिनीच्या यूपीटी टेस्ट बद्दल। पुणे जिल्ह्यातील आदिवासी शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना मेडिकल टेस्ट करायला सांगितली जाते। यावेळी यूपीटी म्हणजेच प्रेग्नन्सी टेस्ट करायला सांगितली जात असल्याचे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। या विद्यार्थिनींच्या वसतिगृहातल्या या यूपीटी टेस्ट बद्दल त्यानुसार तुम्हाला खरंच वाटतं का की हा कायदा जो आहे तो मुळात नाहीये? मुलींची यूपीटी करावी असं कुठल्याही कायद्यामध्ये किंवा कुठल्याही जीआर किंवा शासकीय निर्णय किंवा सूचनांमध्ये कुठेही नमूद नाहीये। जर 18 वर्षाखालील बालिका असेल किंवा मग 18 वर्षावरील युवती असेल तर त्यांच्या मूलभूत हक्कांचं म्हणजे थेट आर्टिकल 21 जे आहे जगण्याचा अधिकार, वैयक्तिक स्वातंत्र्य, याचं हे सरासर उल्लंघन आहे। इथून मागे ज्या गोष्टी झाल्या त्या फारच चुकीच्या झाल्या, पण ह्या पुढे तरी भविष्यात अशी कुठल्याही प्रकारची टेस्ट आदिवासी मुलीला झाली नाही पाहिजे। नमस्कार, मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या विशेष कार्यक्रमात। आजचा कार्यक्रम हा विशेष आहेच, याचं कारण असं आहे की शासनाने जो निर्णय दिलेलाच नाही त्या निर्णयाची अंमलबजावणी आपल्याकडे सुरू असल्याचं लक्षात आलेलं आहे। माध्यमांमध्ये काही बातम्या पसरल्या आणि त्यानंतर आपल्या शासकीय यंत्रणेनं निर्देश दिलेले की असं काही करण्याचे आदेश मुळात दिलेलेच नाही। अगदी बरोबर आहे, तुम्हाला जे प्रकरण समजतंय मी त्याच प्रकरणाबद्दल बोलतीये। वसतिगृहामध्ये सुरू असलेल्या विद्यार्थिनीच्या यूपीटी टेस्ट बद्दल आपण बोलतोय। खरं तर शासन निर्णय घेतं आणि त्याची कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी जंग पछाडलं जातं। त्यासाठी एनजीओ असतील, कार्यकर्ते असतील, शासकीय यंत्रणा असतील आणि न्याय व्यवस्था हे सगळे कामाला लागतात। पण एक असा निर्णय जो कधी घेतलेलाच नाहीये त्या निर्णयाची मात्र अंमलबजावणी आश्रमगृह आणि मुलींच्या वसतिगृहामध्ये होत असल्याचं निदर्शनास आलं आणि तशा माध्यमांमध्ये बातम्या पसरण्यात आल्या। त्या बातम्यानंतरच आपल्या सरकारला जाग आली आणि त्यानंतर त्या सगळ्या निर्णयावर गदारोळ झाला। नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनातही माध्यमांमध्ये आलेल्या या यूपीटी टेस्ट बद्दलच्या बातम्या प्रसारित झाल्या आणि त्यावर चर्चा देखील करण्यात आली। ह्या सगळा विषय नक्की काय, कायदा नक्की काय आहे, त्याची अंमलबजावणी अशा पद्धतीनं का होतीये, कायदा नसतानाही त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ते असं का बरं वागते, असे साधे प्रश्न आपल्याला पडलेले आहेत आणि त्या प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे अनिल साबळे, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, आणि त्याबरोबरीनं ऍडव्होकेट सुचेत्रा यांना। नमस्कार, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये। मी थेट सुचेत्रा तुमच्याकडे येते, तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात। आपल्याला खरं तर खूपदा असं जाणवतं की कायदा मुळात असतो कशासाठी, तर जे कमकुवत भाग आहे समाजामधला त्यांना सशक्त करण्याचं काम जे आहे ते कायदा करत असतं किंवा त्यांना एक प्रकारची यंत्रणा प्रोव्हाइड करण्याचं काम जे आहे ते कायदा करत असतं। पण या विद्यार्थिनींच्या वसतिगृहातल्या या यूपीटी टेस्ट बद्दल आपण जे सगळे बोलतो आहोत आणि माध्यमांमध्ये ज्या पद्धतीच्या बातम्या प्रसारित झालेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला खरंच वाटतं का की हा कायदा जो आहे तो मुळात नाहीये पण तरी त्याची अंमलबजावणी वसतिगृह करतायत? नक्की काय प्रकरण आहे? मुळात कोणत्याही संस्थेमध्ये म्हणजे निवासी संस्था असतात, शासकीय संस्था असतात, अगदी आपण पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा त्याची वैद्यकीय तपासणी करावी ही त्याच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आहे, त्याच्या आरोग्याच्या अनुषंगाने आहे। आणि त्याचबरोबर जर त्याच्यावरती कुठला अन्याय अत्याचार होत असेल किंवा काय दाखल केल्यानंतर किंवा काय तर त्याच्या अनुषंगाने पण ह्या सर्व गोष्टींची तरतूद आपल्याकडे कायद्यात आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल आरोपीच्या अनुषंगाने सीआरपीसी मध्ये म्हणजेच आत्ताच्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये ही तरतूद आहे। अगदी बालगृहांच्या अनुषंगाने बोलायचं म्हटलं तर बाल न्याय अधिनियम आणि महाराष्ट्र बाल न्याय अधिनियम नियमाच्या मध्ये या तरतुदी आहेत की कोणतंही बालक संस्थेमध्ये दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या त्याची वैद्यकीय तपासणी करायची। म्हणजे मुख्य उद्देश हा आहे की त्या बालकाचा फिजिकल फिटनेस, वैद्यकीय फिटनेस तो व्यवस्थित आहे का, त्याला काही शारीरिक दृष्ट्या आजार किंवा अडचणी नाही येत ना, असेल तर त्याच्यावरती आपल्याला उपचार करता येतात। किंवा मग कधी कधी कसं होतं की एखादं बालक दाखल केलं गेलेलं आहे वसतिगृहामध्ये किंवा बालगृहामध्ये वगैरे आणि त्याच्यानंतर ऑल ऑफ सडन काहीतरी इन्सिडेंट घडतो किंवा अचानक तो आजारी पडतो, कधी कधी एखाद्याच्या अगदी मृत्यूवर जीवावर बेतल्याचे पण प्रसंग घडतात किंवा काय वगैरे। तर याच्या सर्वांच्या गोष्टीच्या अनुषंगाने वैद्यकीय तपासणी करून बालकास बालगृहामध्ये किंवा संस्थांमध्ये दाखल करणं हे उचित ठरतं आणि त्या अनुषंगाने बालकांच्या सुरक्षेसाठी, बालकांच्या आरोग्याच्या अनुषंगाने आणि काळजी आणि संरक्षणाच्या अनुषंगाने या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत।
परंतु याच्यामध्ये जनरल फिटनेस जो असतो त्याच्या अनुषंगाने ह्या सर्व तरतुदी आहेत. मुलींची युपीटी करावी असं कुठेही कुठल्याही कायद्यामध्ये किंवा कुठल्याही जी-आर किंवा शासकीय निर्णय किंवा सूचनांमध्ये कुठेही नमूद नाहीये. अगदी फॉर एक्झाम्पल आपण HIV-च्या अनुषंगाने घेतलं तर जो महाराष्ट्र बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम आहे, नियम आहे जो, तर त्या नियमामध्ये सुद्धा HIV-ची जर तपासणी एखादी बालकाची करायची असेल संस्थेत दाखल झाल्याच्या, तर त्या बालकाच्या पालक असतील, आई-वडील पालक किंवा मग समजा नसतील, आई-वडील नसतील तर त्याचे वसतिगृहाचे जे अधीक्षक असतात, तर त्यांच्या संमतीने डॉक्टरांनी ती वैद्यकीय तपासणी करायची आहे. डॉक्टरांनी जी काही नॉर्म्स घालून दिलेले आहेत वैद्यकीय तपासणीचे शासनाने, कायद्याने वगैरे, तर तेवढ्याच पुरती मर्यादित वैद्यकीय तपासणी करायची आहे. अगदी आता युपीटी टेस्ट म्हणजे अगदी च्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर मुळात गरोदर आहे की नाहीये हे करण्याची टेस्ट जी आहे ती त्याला आपण युपीटी टेस्ट असं म्हणता येऊ शकेल. हे झालं आपल्या म्हणजे रोजच्या चालीबोलीतल्या व्याख्यांमधला हा सगळा विषय. पण मुळात एखादी मुलगी 8 दिवसासाठी घरी जाते. जेव्हा ती वसतिगृहात राहत असते तीच मुळात शिक्षणासाठी आलेली असते म्हणूनच. आणि जेव्हा ती वसतिगृहातून घरी जाते, आई वडिलांकडे जाते, तिथून परत आल्यानंतरही ती गरोदर आहे किंवा नाही हे जाणण्याचा मुळातच शासनाला अधिकार कोणी दिला? हे त्यांना का बरं माहिती करून घ्यायचंय? या अनुषंगाने काय होतं, की अनुभव असा आहे, की जे वसतिगृहाचे वॉर्डन्स आहेत किंवा अधीक्षक आहेत वगैरे, त्यांना ती अति काळजी वाटते, की मुलगी दाखल झाली आणि ती जर प्रेग्नंट असेल, तर ती आपल्यावरती बालंट येईल, आपल्यावरतीच आरोपित होईल किंवा आपली चौकशी होईल किंवा काय वगैरे. आणि कदाचित मे बी त्या अनुषंगाने ही सगळं लोकांनी सुमोटो किंवा स्वतःहून प्रथा सुरू केलेली असावी. आणि त्याच्यामुळे घडतं नेमकं काय होतंय, की शासनाच्या कायद्याच्या अब्सेन्समध्ये किंवा शासनाच्या सूचनेच्या अब्सेन्समध्ये हे करणं, म्हणजे जर शासनाला आवश्यक वाटत असतं तर शासनाने सुरुवातीपासूनच असे नियम घालून दिलं असतं ना. परंतु कोणत्याही व्यक्तीची गर्भधारणा म्हणजे एखाद्या व्यक्तीने महिलेने गर्भधारणा तिची ठेवायची किंवा नाही, गर्भधारणा करायची नाही, हा तिचा वैयक्तिक हक्क आहे. म्हणजे आपण अगदीच ही जी काही चाचणी होते माझ्या मते हे मूलतः म्हणजे जर 18 वर्षाखालील बालिका असेल किंवा मग 18 वर्षावरील युवती असेल, तर त्यांच्या मूलभूत हक्कांचं म्हणजे थेट आर्टिकल 21 जे आहे, जगण्याचा अधिकार, वैयक्तिक स्वातंत्र्य, याचं हे सरासर उल्लंघन आहे. आणि कायदा नाहीये असं म्हटलं जातं, तरी पण हे इथं इन अब्सेन्स म्हटलं, तर त्याच्यामध्ये हा भाग येतोच ना, की तिचं ते वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, तो तिचा हक्क आहे. त्याचबरोबर तिची ती प्रायव्हसी आहे, म्हणजे राइट टू प्रायव्हसी आहे किंवा आर्टिकल 21च्या अनुषंगाने बोलायचं म्हटलं, तर तिची ती डिग्निटी म्हणजे तिचा तो आत्मसन्मानाच्या अनुषंगाने आहे. आणि तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार किंवा तिच्या वैयक्तिक राइट टू प्रायव्हसीला ठेच पोहोचणारं कुठलंही कृत्य असेल, तर ते डेफिनेटली बेकायदेशीर आहे. जरी आता तिथे शासनाच्या अनुषंगाने तिथं चाचणी करू नये किंवा करावी वगैरे अशा अनुषंगाने कुठलीही सूचना नसेल, तरी म्हणजे मे बी कदाचित लोक या गोष्टीचा असा हे करतील, की बाबा तिथं कायदाच नाहीये, तर मग आम्ही कायद्यांचं उल्लंघन कसं केलं? तर माझ्या मते कायद्याचं उल्लंघन इथं आहे, कारण ती त्या व्यक्तीची वैयक्तिक स्वातंत्र्य, मूलभूत स्वातंत्र्य आहे. पण आता आपण कायद्याबद्दलच बोलतो आहोत. खरं तर जेव्हा या बातम्या आल्या त्याच वेळेला आदिवासी विभाग आणि शासकीय सगळ्या विभागांनी हे व्यवस्थितरित्या जाहीर केलं, की आम्ही कधीही युपीटी टेस्ट करा असं सांगितलं नाही. पण इथे एक विषय आहे आणि तो म्हणजे की सर्टिफिकेशन. मेडिकल सर्टिफिकेशन मध्ये मुलींना युपीटी टेस्ट करावी लागतीये. म्हणजे डायरेक्ट जरी नसेल तरी इनडायरेक्ट तुम्ही युपीटी करा असं त्या सर्टिफिकेशनचा अर्थ होतो का? नंबर 1. नंबर 2, अशाच पद्धतीचे सर्टिफिकेशनच्या वेगळे काही प्रोटोकॉल्स हे कायद्यामध्ये सांगितलेले आहेत का? तिथं करा असं सांगितलेलं नाही, ह्याचा अर्थ करायचीच नाहीये. शासनाला जर आवश्यकता वाटत असते किंवा कायदा करताना जर त्याची आवश्यकता वाटत असेल, तर तिथं डेफिनेटली त्या गोष्टी त्याच्यामध्ये तरतुदीमध्ये आल्या असत्या. हा पहिला भाग झाला. त्याच्यामुळे करा सांगितलेलं नाही तर करणं हे बेकायदेशीर आहे. दुसरा असा भाग आहे, की समजा एखादी बालिका आहे, 18 वर्षाखालील बालिका असेल आणि तिच्या गर्भधारणेच्या अनुषंगाने असेल, तर त्याच्यामध्ये त्या विषयामध्ये तरतूद देण्यात आली, की समजा एखादी बालिका जर एक
एखादी बालिका जर म्हणजे एखाद्या बालिकेवरती जर लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि अशा लैंगिक अत्याचारातून ती बालिका गर्भधारणा झालेली आहे किंवा काय वगैरे, तर अशा वेळेस तिची तपासणी करण्याच्या अनुषंगाने बाल न्याय मंडळ असेल, बाल कल्याण समिती असेल किंवा संबंधित न्यायालय असेल, यांच्या आदेशाने ती तपासणी करायची आहे. ही तरतूद आहे ती बाल न्याय अधिनियमाने नियमांच्या अनुषंगाने दिलेली आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा आहे की ज्या 18 वर्षावरील मुली आहेत किंवा काय, तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांनी ती युपीटी तपासणी करायची किंवा नाही करायची. कारण पुन्हा तो मी म्हणेन की तो राईट टू प्रायव्हसी आहे, राईट टू डिग्निटी आहे किंवा राईट टू लाईफच्या की तो अनुषंगानेच आहे आणि तो त्या स्त्रीचं स्वातंत्र्य आहे. तिने तो गर्भधारणा तपासणी करायची किंवा नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती जर तिला करण्याची इच्छा नाहीये आणि तिथं नियमच नसेल तर हे करणं हे मूळतः पूर्णतः बेकायदेशीर आहे. माध्यमांमध्ये जेव्हा या पद्धतीच्या बातम्या प्रसारित झालेल्या होत्या तेव्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी याबद्दलची वाच्यता केली. ट्विटरवर त्यांनी दाखवलं आणि अचानकपणे पुण्यातल्या एका वसतिगृहाला जेव्हा त्यांनी भेट दिली तेव्हा या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्यानंतर निदर्शनं त्यांनी जी आहे ती दिलेली आहेत, निरीक्षणं नोंदवलेली आहेत. अशा टेस्ट केल्या जाऊ नये असंही सांगितलंय. आजच्या त्यांच्या आलेल्या अहवालानुसार त्यांनी असं केलं की अशा पद्धतीच्या जर टेस्ट होत असतील तर निलंबन आणि कायदेशीर कारवाई केली जावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण असं जरी सांगितलेलं असलं तरी मुळात आतापर्यंत जर अशा टेस्ट झालेल्या आहेत तर डेफिनेटली जे आपण म्हणतोय की राईट टू डिग्निटी आहे, राईट टू प्रायव्हसी आहे, या सगळ्याचं व्हायोलेशन झालेलं आपल्याला दिसतंय. इथून पुढे होऊ नये म्हणून कारवाई केली जावी किंवा निलंबनाची कारवाई कदाचित होईल असं आपण गृहीत धरूया. पण याच्या आधी ज्या गोष्टी झालेल्या आहेत ज्या मुळात कायद्यातच नाहीयेत अशा गोष्टी एकतर वसतिगृहाचे व्यवस्थापक का करतात, एक विषय, आणि दुसरा ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते का? हे का करतात याच्या अनुषंगाने जेव्हा आढावा घेतलेला आहे तेव्हा असं लक्षात आलंय की मी पुन्हा म्हणेन इथं की जे पोक्सो आहे, बाललैंगिक अत्याचाराचे प्रकार आपल्याकडे खूप सारे घडतात आणि बहुतांश वेळा मुली घरी आल्यानंतर म्हणजे सुट्टीला गेल्या आणि हॉस्टेलमध्ये आल्या आणि त्याच्यानंतर जर त्यांचे मेन्सेस नाही प्रॉपर आले वेळच्या वेळी किंवा काय आणि त्याच्यामध्ये जर त्यांची गर्भधारणा घडल्याचं आढळलं तर तिथे कुठेतरी बाललैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस येतो आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ह्या लोकांना पोलीस चौकशी होती आणि मग तेव्हा वॉर्डन्स असतील किंवा अधीक्षक असतील वगैरे त्यांना असं वाटतं की बाबा हे आपल्यावरतीच सगळं येतंय किंवा आपल्यावरती सगळं बेतेल किंवा काय वगैरे आणि कदाचित या भीतीपोटी किंवा ओव्हर प्रोटेक्टिव्हच्या उद्देशाने ह्या त्या सर्व गोष्टी केल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे आता तिथे कायदा नाहीये. म्हणजे कायदा नाहीये तर मग असा डिफेन्स घेतला जाऊ शकतो की तिथं कायदाच नाही तर मग आम्ही कायद्याचं कसं उल्लंघन केलं. परंतु माझ्या मते हे पुन्हा आर्टिकल 21च उल्लंघन आहे की जे राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी याचंच उल्लंघन आहे आणि म्हणून त्याच्यावरती शासकीय विभागांनी, संबंधित शासकीय विभागांनी त्यांच्या स्तरावरती कारवाई नक्की करावी असं मला वाटतं. हे अगदी बरोबर आहे की जर अशा पद्धतीची चौकशी जर केली गेली तर त्यामध्ये मुळात किती व्यवस्थापकांनी अशा पद्धतीच्या टेस्ट केलेल्या आहेत हे सगळं कदाचित समोर येऊ शकतं आणि त्यांच्याकडनंही चौकशी केली जाऊ शकते की अशा पद्धतीची इनसिक्युरिटी जी आहे ती मुळात काय. कारण खरं तर कुठल्याही पद्धतीचा कायदा जेव्हा तयार होतो तेव्हा जे दुर्बल असतात त्या दुर्बल घटकाला सशक्त करण्यासाठी किंवा त्यांच्या विकासाला गती देण्यासाठी म्हणून कायदा जो आहे तो अस्तित्वात येतो. पण खूपदा असं होतं की सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्या कायद्याच्या अंमलबजावणीखाली इतरांचं शोषण करताना दिसून येतात. मग आता आपण ज्या घटनेबद्दल बोलतोय तिथे या मुलींचं शोषण केलं गेलेलंच आपल्याला दिसून येत आहे. खरं तर या मुली ज्या आहेत त्या निम्न आर्थिक स्तरातल्या आहेत, दुर्बल घटकांमधल्या म्हणता येऊ शकतील अशा घटकांमधल्या या मुली आहेत. एका बाजूने शासकीय यंत्रणा कायद्याच्या नावाखाली आणि जो कायदा नाहीच आहे अशा नावाखाली ते मुलींचं शोषण करताना आपल्याला दिसून येतात का. अनिल सर आपल्या बरोबर जॉईन झालेले आहेत. अनिल सर, आम्ही युपीटी टेस्ट बद्दलच बोलत होतो पण मुळात शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना नक्की काय काय प्रकारच्या जातांना सामोरं जावं लागतं? नमस्कार. म्हणजे ही तर टेस्ट राहील पण इतरही काही समस्या आपलं पिण्याचं पाणी नसेल किंवा इतर त्यांना लाईट वगैरे म्हणजे आपली जी मानसिकता आहे किंवा मुली शिकतात काहीतरी मुलींना काय एवढं असला पंखा तर ठीक आहे किंवा नसेल तर नसेल
एका शासकीय वसतिगृहात तर 3-4 महिने अक्षरशः हेच नव्हते, पंखेच नव्हते. तर त्या मुलींनी ते हे काढलं कसं बसं. आणि आता मला वाटतंय की मुलींच्या वसतिगृहामध्ये आत्ता सोय झाली काही काही ठिकाणी गरम पाण्याची. नाही तर मुली मला वाटतंय की असं 12 महिने हेच करायच्या बुवा असं थंड पाण्याने अंघोळ करायच्या. आणि ही यूपीटी टेस्ट ही मानसिकताच मला माझ्या डोक्याला शिवणार नाही. मी 20 वर्षापासून काम करतो शासकीय याच्यात. तर मी आधीच त्याला विरोध केला होता. कारण अशा प्रकारचे टेस्ट घेणं म्हणजे त्या त्या मुलीवर एक हेच घेणे, संशय घेणे बुवा असं. आणि आणि काही-काही मुलींना तर त्या टेस्टबद्दल माहिती पण नसतं आणि जेव्हा माहिती होतं त्यावेळेस त्यांना एक हेच बसतो, धक्काच बसतो, की अरे हा काय प्रकार आहे? कारण ते जिथं जे याच्यातले कर्मचारी असतील वसतिगृहातले किंवा आश्रमशाळेतले कोणी शिक्षक वगैरे असतील अ, म्हणजे त्यांच्याबद्दल खूप आस्था असते आदिवासी मुलींना. पण कायद्याची ही अशी चौकट आहे आणि ही अशी टेस्ट तुम्हाला करायची. त्यामुळे त्यांना एक प्रकारचा तो हेच बसतो एक प्रकारचा असा मानसिक धक्काच बसतो. आणि मला तरी वाटतं ह्या गोष्टींना बाजूला सारून आदिवासी मुलींना कसं शिक्षणाच्या प्रवाहात आणता येईल. त्यांना इतर जे कोर्स असतील एम-एस-सी-आय-टी, टायपिंग किंवा टॅली किंवा त्यांना संगणक आहे का? वाचनालय आहे का? वाचनालय अद्ययावत आहे का? ह्या सगळ्या घटनेकडे सरकारने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पण ही सगळी ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून फक्त आपली स्वतःची नोकरी टिकली पाहिजे यासाठी या सगळ्या टेस्ट हे करायच्या. अ, म्हणजे मला तरी वाटतं हे काही योग्य वाटत नाही ही गोष्ट. ऍडव्होकेट सुचित्रा, मी तुमच्याकडे येते. एक तर आपण सगळेच कन्व्हिन्स आहोत की मुळात अशी टेस्ट झाल्याच नाही पाहिजे, आणि ज्या नाहीच आहेत मुळात टेस्ट म्हणजे कायदेशीर नाहीच आहेत, शासनाने अशा पद्धतीच्या कुठल्याही पद्धतीची यंत्रणा केलेली नाहीये आणि ती केव्हाच बंद झाली अशी यंत्रणा आपल्याला सांगते. पण मुळात ग्राउंडवर मात्र याचा वेगळा आपल्याला एक परिणाम जो आहे तो दिसून येतोय. सर्टिफिकेटसाठी जे फिटनेस सर्टिफिकेट असतं त्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी ही टेस्ट करवली जाते. ऍडव्होकेट सुचित्रा, मी तुमच्याकडे येते. वसतिगृहात राहणाऱ्या मुली ह्या बऱ्याचदा 18 वर्ष पूर्ण झालेल्या असतीलच असं पण नाहीये, त्या 18 वर्षाच्या खाली पण असतात. एक कायदेशीर बाब जी आहे ती आपल्याला लक्षात घ्यायला लागेल, आणि ती म्हणजे की एखादी मुलगी ही जर 18 वर्षाच्या आधी प्रेग्नंट राहिली तर बऱ्याच वेळेला तिच्यावर बलात्कार झाला असं शासकीय भाषेमध्ये गृहीत धरलं जातं. याच सगळ्या कारणांमुळे आपल्याला माहिती आहे की आदिवासी विभाग आणि याच्यामध्ये पण हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आपल्याला दिसून येतोय. पण जर वसतिगृह किंवा शासकीय वसतिगृहातील किंवा शासकीय आश्रमशाळेतील एखादी मुलगी जर अशा पद्धतीनं 18 वर्षाच्या आधी प्रेग्नंट राहिली तर याची कायदेशीर जबाबदारी जी आहे ती कुणावर येते? ती नोंदवलेली आहे का कायद्याच्या भाषेमध्ये? याच्या पद्धतीची काही टर्मिनॉलॉजी आहे का, किंवा त्यासाठीचे काही गुन्हे ठरलेले आहेत का? शासकीय यंत्रणांची याच्याबद्दलची काय नियमावली आहे? खरं तर 18 वर्षावरील जी कोणी व्यक्ती असेल, मुलगी असेल, तेव्हा तिचं ते वैयक्तिक बाब असणार आहे. तिने कोणाशी लैंगिक संबंध ठेवायचे, गर्भधारणा करायची, गर्भधारणा झाली तर तिचं एमटीपी करायचं किंवा कंटिन्यू करायचं, हा तो भाग झाला. आपला मुद्दा आहे तो 18 वर्षाखालील मुलींच्या बाबतीमध्ये आहे. बेसिकली 18 वर्षाखालील बालिका, कोणतीही बालिका जेव्हा तिची गर्भधारणा झालेली असणार आहे, अगदी आपल्याकडे बालविवाहाचे प्रकार घडतात आणि बालविवाहातून सुद्धा गर्भधारणा झाली असेल तरी आपल्याकडे जो बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम आहे 2012चा पोक्सो कायदा. पोक्सो कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की कोणत्याही बालकावरती लैंगिक म्हणजे बालक, मुलगा असो किंवा मुलगी असो, कोणत्याही 18 वर्षाखालील बालकावरती जर लैंगिक अत्याचार झाला असेल आणि त्या लैंगिक अत्याचाराची माहिती संबंधित व्यक्तीला असेल तर त्या संबंधित व्यक्तीचं कर्तव्य, कायदेशीर कर्तव्य असं आहे की त्या व्यक्तीने त्या संबंधित घटनेचा रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला करायचं आहे. ही तरतूद का आलेली आहे? तर आपल्याकडे बहुतांशी वेळा बाललैंगिक अत्याचाराचे प्रकार आहेत ते लपवून ठेवण्याचं सतत समाजाची प्रवृत्ती आहे. त्याच्या पाठीमागचं कारण असं की जवळजवळ 97% जे प्रकरण आहेत बाललैंगिक अत्याचाराची, त्याच्यामध्ये अत्याचार करणारा व्यक्ती हा तो पीडित बालक किंवा बालिकेच्या जवळचा असतो. अगदी आमच्या पुढे वडिलांपासून प्रत्येक नातं समोर आलेलं आहे की त्यांनी संबंधित बालकावरती, बालिकेवरती अत्याचार केलेला आहे आणि जवळचाच व्यक्ती बालिकेवरती अत्याचार करतो वगैरे आणि त्याच्यामधून ती बालिकेची गर्भधारणा राहते.
गर्भधारणा झाल्यानंतर जर ती बालिकेच्या संबंधित जवळच्या लोकांना लक्षात आलं तर त्यांनी त्याचं लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. त्यांच्यामुळे ती गर्भधारणा झालेली नाही ना, त्याच्यामुळे त्यांनी भिण्याचं अजिबात कारण नाहीये. त्या बालिकेशी संवाद साधणं आणि त्या संवादातून जी काही समोर माहिती येईल, अत्याचार करणाऱ्या व्यक्तीची माहिती येईल किंवा काय होईल, त्याच्या अनुषंगाने त्वरित पोलीस स्टेशनला त्याचं रिपोर्टिंग करायचं आहे. पोक्सो कायद्याच्या कलम 21 अंतर्गत असं रिपोर्टिंग करणं प्रत्येक व्यक्तीवरती मॅन्डेटरी आहे. म्हणजे समजा ती बालिका घरी आहे, घरच्यांना कळालं की तिच्यावरती लैंगिक अत्याचार झालेला आहे किंवा मग त्याच्यानंतर किंवा ती हॉस्पिटलमध्ये आहे. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आलेली आहे. तर अशा कोणत्याही सिच्युएशनमध्ये जेव्हा त्यांना कळणार आहे की ती बालिका संबंधित व्यक्तीने म्हणजे हॉस्पिटलमध्ये जरी ती तपासणी करण्यासाठी आली आणि जर डॉक्टरांच्या लक्षात आलं की हिच्यावरती लैंगिक अत्याचार झालेले आणि त्यातून ही गर्भधारणा आलेली आहे, तर डॉक्टरांनी त्याची त्वरित MLC करायची. मग ते खाजगी वैद्यकीय व्यावसायिक असतील किंवा शासकीय असतील, तर त्यांनी त्याची त्वरित पोलिसांना रिपोर्टिंग करायचं, MLC करायची. म्हणजे वसतिगृहांच्या अनुषंगाने जर आपण बोलायचं झालं, ती 18 वर्षाखालील बालिका असेल आणि ती जर गर्भधारणा राहिली, तर संबंधित अधीक्षक किंवा संबंधित तिचे जे कोणी केअरटेकर त्यांच्यावरती येण्याचं कारण नाही, अप टू द की त्यांच्या संबंधित कुठल्या व्यक्तीकडून तिच्यावरती अत्याचार झालेला नाहीये. संबंधित कुठल्या जरी जवळच्या व्यक्तीकडून अत्याचार झालेला आहे हे त्यांना माहित आहे आणि ते उघडकीस येऊ नये त्या आरोपीला त्यांना पाठीमाग हे करायचं आहे, म्हणजे दडवून ठेवायचं आहे किंवा त्याला पाठीशी घालायचंय. आणि म्हणून जर वसतिगृह किंवा संबंधित लोक आहेत ते जर असं प्रकरण दाबून ठेवत असेल किंवा काय, तर तो नक्कीच कलम 21 अंतर्गत पोक्सोच्या अपराध आहे आणि अशा व्यक्तींवरती सुद्धा गुन्हा नोंद होऊ शकतो. अगदी खूप साऱ्या प्रकरणांमध्ये पालकांनी अशी माहिती लपवून ठेवली म्हणून पालकांवरती सुद्धा गुन्हा नोंद झालेला आहे किंवा त्याचबरोबर जे संबंधित बालगृहाच्या किंवा ज्या काही शासकीय संस्था आहेत, शाळा आहेत, त्यांच्या संबंधित जे कोणी प्रभारी आहेत त्यांच्यावरती सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे नोंद झालेले आहेत. आपली भूमिका एकच असली पाहिजे की जे वॉर्डन्स आहेत शासकीय वसतिगृहांचे किंवा आश्रमशाळांचे जे कोणी अधीक्षक वगैरे आहेत, तर त्यांची एकच भूमिका असली पाहिजे की त्यांनी ह्या चाचण्या करण्याच्या ऐवजी बालकांची म्हणजे जे काही बालिका त्यांच्याकडे आहेत किंवा इव्हन मुलं सुद्धा लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने जी काही त्यांच्या ताब्यामध्ये आहेत, तर त्यांचं कायदेशीर पालकत्व या नात्याने त्यांची संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर जर असा काही प्रकार उघडकीस आला, गर्भधारणा असो अथवा नसो, लैंगिक अत्याचाराचा असा काही प्रकार उघडकीस आला, तर त्वरित त्याची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक आहे. अन्यथा त्याच्यासाठी अशी माहिती लपवून ठेवल्याबद्दल 1 वर्षापर्यंतची संस्थांना शिक्षा आहे. आणि दुसरी एक सगळ्यात महत्वाची बाब आहे की इथे शासकीय व्यवस्थापकांना घाबरण्याचं कारण नाहीये. कारण नाही. जर ती मुलगी शारीरिकरित्या अस्वस्थ असेल किंवा फिट नसेल मेडिकली, तर ती काळजी घेण्याचं काम हे तुमचं आहे. त्यामुळे चौकशी होताना मला असं वाटतं की चौकशी सगळ्यांचीच होईल, त्याच्यामध्ये एक व्यवस्थापक यांचा एक भाग असू शकतो. त्यामुळे आणि या सगळ्यात कायद्यापासून हा सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की ज्या निवासी संस्था आहेत, बालगृह असतील, आश्रमशाळा असतील, वसतिगृह असतील किंवा काय वेळ, तर तिथं मुलींचं मासिक पाळीचं रजिस्टर मेंटेन करणं कायद्याने त्या संस्थांना बंधनकारक आहे. मग त्या संस्थेमध्ये ती मुलगी दाखल कधी झाली, अगदी तिची पहिली पाळी कधी आली त्याची तिथं तारीख असते, त्याच्यानंतर तिच्या महिन्याला येणाऱ्या पाळीच्या तारखा असतात. त्याच्यात त्यांना सॅनिटरी पॅड्स दिले का, एका मुलीला किती सॅनिटरी पॅड्स दिले, म्हणजे अगदी तिथं आरोग्याचा सुद्धा विचार केला जातो. म्हणजे एखाद्या मुलीला जास्त जर सॅनिटरी पॅड्स दिले गेले तर त्याचा अर्थ असा होतो की मे बी तिला खूप जास्त हेवी ब्लिडिंग होत असेल आणि त्याच्यातून तिला कुठेतरी वैद्यकीय काहीतरी तिला कमतरता किंवा तिला काहीतरी धोका असू शकेल किंवा काय वगैरे. तर अशा अनुषंगाने तिथं त्या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे आणि ते रेकॉर्ड मेंटेन केलं की आपोआपच ह्या सगळ्या गोष्टी आपण काळजी त्याची घेणारच आहोत ना. त्यासाठी UPT करण्याची माझ्या मते अजिबातच आवश्यकता नाहीये. आणि दुसरी गोष्ट, जर समजा एखाद्या मुलीची पाळी मिस झाली, तर कधी कधी काय होतं की वैद्यकीय अधिकाऱ्यांशी किंवा डॉक्टरांशी पण आम्ही नियमित या विषयावरती चर्चा करतो. मुलींना पाळी आल्यानंतर सुरुवातीचे काही वर्ष किंवा काही महिने अनियमित पाळी असते किंवा काय वगैरे, तर जेव्हा अशा संस्थांमधल्या मुलींच्या पाळी अनियमित असेल किंवा काय वगैरे, तर त्यांनी त्याच्याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे घेऊन जायचं आहे. तिथं त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या अनुषंगाने तिथं वैद्यकीय तपासणी करायची आहे. आणि जर त्यांना वाटलं असं काही शंकास्पद किंवा काय, तर त्याच्यानंतर मग संबंधित
पालक म्हणजे आता आश्रम शाळांमधल्या मुलींना तर पालक सगळ्यांना असतं, तर पालकांना ती बाब सांगून पालकांच्या संमतीने ही तपासणी करणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मासिक पाळी रजिस्टर प्रॉपर मेंटेन केलं असेल आणि मुलींची त्या अनुषंगाने वेळोवेळी काळजी घेतली असेल, समुपदेशक किंवा संबंधित व्यक्तीने त्या अनुषंगाने मुलींशी वेळोवेळी संवाद साधला असेल, तर हे वॉर्डन किंवा अधीक्षक वगैरे यांना या अनुषंगाने घाबरण्याचं काही एक कारण नाहीये. पोक्सो कायद्यातील कलम 21 ची तरतूद आहे ती या गोष्टी लपवून ठेवणाऱ्यासाठी आहे. या जे अत्याचार आहेत ते त्याला पाठीशी घालणाऱ्या लोकांसाठी ती तरतूद आहे. त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी अजिबातच काही तरतूद नाहीये. पण एकंदरीत आपण बघतोय की आता युपीटी टेस्ट जी आहे ती राज्यामध्ये गाजताना आपल्याला दिसून येते. माध्यमांमध्येही हे प्रकरण चर्चेला आलेलं आहे. त्या बरोबरीने सामाजिक संस्थाही या सगळ्या विषयांवर बोलतात, मुलीही आता बोलत्या झालेल्या आहेत. अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजताना दिसून येतोय. अगदी सत्ता पक्ष असेल किंवा विरोधी पक्षनेता जरी नसला तरी विरोधी पार्टीचे सगळेजणही या विषयावर हिरहिरीने बोलतायत. पण सुचित्रा, मला तुमच्याकडे यायचंय की याच्यातली एक खरी महत्वाची बाब आहे ती म्हणजे मुळात अशा पद्धतीची कुठलीही टेस्ट करा अशी निदर्शनं ही अशी निरीक्षणं आहेत ही, पण असा कायदा नाहीये किंवा अशा पद्धतीचा कुठलाही शासनाने GR काढलेला नाहीये. एक बाब आहे ती म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट साठी हे जे सगळं प्रकरण जे आहे हे मुळात व्यवस्थापकांनी रचलेलं एक व्यूह आहे, ज्याच्यामधून कदाचित त्यांना स्वतःची सुटका करून घ्यायची असेल. पण यामध्ये शासकीय यंत्रणा ही गोत्यात येताना आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे जे आम्ही नाहीच सांगितलेलं करायला तेच ही व्यवस्थापकीय लोक करतायत. आपण NGO असेल, पत्रकार असतील, या सगळ्यांना या यंत्रणा आतनं माहिती असतात, त्या कशा काम करतात हे माहिती असतं. पण जे आपले प्रेक्षक आहेत यांना बऱ्याचदा या यंत्रणा माहिती नसतात किंवा आतमध्ये काय पद्धतीचं कामकाज चालतं हे त्यांना माहिती नसतं. अशा वेळेला एखादी गोष्ट म्हणजे एखाद्या मुलीला सांगितलं की ही टेस्ट तुला अनिवार्य आहे, तर ती क्वेश्चन नाही करू शकत, ती प्रश्न नाही विचारू शकत. जे सांगितलंय ते करणं तिला बंधनकारक असतं. पण ज्या लोकांनी अशा पद्धतीच्या व्यवस्थापकांनी अशा पद्धतीच्या टेस्ट करायला सांगितलेल्या आहेत, या मागे मी इथून पुढचं नाही म्हणते, कारण आता तर निदर्शन आता तर आलेलंच आहे की अशा पद्धतीची जर टेस्ट झाली तर त्यांना त्वरित निलंबित करा असे आदेशच आलेले आहेत. पण असं जरी असलं तरी या आधी ज्या प्रशासकीय व्यवस्थांनी अशा पद्धतीचे नियम मुलींना सांगितले, करून घेतलेले आहेत, आणि हे करून घेताना एक असं शासकीय यंत्रणेचं की ते कुठे ऑन पेपर देत नाहीत, मग ते तोंडी सांगतात, त्याचं रेकॉर्ड ठेवत नाहीत आणि ते रेकॉर्ड शासकीय यंत्रणांना जमा केलं जात नाही. हा एक त्याच्या याच्यामधला भाग आहे. तर या सगळ्या चक्रव्यूहामध्ये मुळात मुलींचं खूप मोठ्या प्रमाणावर शोषण झालेलं आहे. हे सगळ्यांनी आपण एक्सेप्ट करायलाच हवं. पण ज्यांचं शोषण झालेलं आहे या मुली या सगळ्या व्यवस्थापकांच्या विरोधात आवाज उठवू शकतात का, आणि त्याविषयी चौकशी समिती नेमण्यात येऊ शकते का? कारण इथून पुढे करू नका हे सांगणं सोपं आहे, कारवाई करण्यातही येईल, पण ज्यांनी हे केलेलं आहे केवळ स्वतःला या यंत्रणातून सुटका करून घेण्यासाठी, त्यांची सुटका ही सहज करून द्यायची आहे का? अनिल सर, मी आता तुमच्याकडे येते. हो मॅडम, म्हणजे इथून मागे ज्या गोष्टी झाल्या त्या फारच चुकीच्या झाल्या, पण ह्या पुढे तरी भविष्यात अशी कुठल्याही प्रकारची टेस्ट आदिवासी मुलीला झाली नाही पाहिजे. म्हणजे आता आपली जरी मुलगी असली कुठं बाहेर गेली तर आपण असे हे थोडीच शंका घेणार आहे. म्हणजे आपल्या मुली काय आणि आदिवासी मुली काय. मला तर वाटतं आदिवासी समाज हा पहिल्यापासूनच स्वतंत्र आहे. म्हणजे त्यांना मी तरी बघतोय काय आदिवासी मुलीला कुठलंही बंधन नाही बा, लग्नाचं असं, शिक्षणाचं असं कुठलंही बंधन नाही. म्हणजे आदिवासी समाजातच अजिबात असे बंधन नाही. आणि स्वतंत्र, समता, बंधुता हे विचार आपण आज ऐकतो, पण त्यांना ते विचार म्हणजे त्यांच्या एका पिढीनेच दिले आहे. म्हणजे पुस्तका मला तरी वाटतंय की आदिवासी मुलांकडून शिक्षकांना शिकण्यासारखं भरपूर गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. आणि समजा ह्या जर गोष्टी असतील, ही टेस्ट करा, ती टेस्ट करा, तर त्यांचं निश्चितच एक हे होतं बा मानसिक म्हणजे काय म्हणताल आपण मानसिक खच्चीकरण होतं त्या गोष्टीत. हो, त्या गोष्टीतून मुलीचं एक होतं मानसिक खच्चीकरण. कारण कुठलाही आदिवासी पालक आपल्या मुलीला आश्रमशाळेत ठेवतो किंवा मुलींच्या वसतिगृहात तो फक्त शिकण्यासाठीच त्या मुलीला पाठवतो बा शिकून त्या मुलीला हे झालं पाहिजे, काहीतरी तिच्या पायावर उभं राहिलं पाहिजे.
पण जर आपण जर अशा जाचक अटी किंवा नियम लावलं तर त्यांची त्या म्हणजे वसतिगृह असेल किंवा आश्रमशाळा त्याविषयीची त्यांची आस्था हळूहळू हे होत जाते कमी. आणि म्हणजे आपण जरी काही सरकारी नियम जरी असेल पण ते एवढे त्या मुलींवर हे न करता त्या मुलींच्याच बॉस कलाने घेतलं तर मग मला तरी वाटतंय की निश्चितच त्यांची हे होईल शैक्षणिक प्रगती निश्चितच उंचवली जाईल. अगदी शैक्षणिक प्रगती होणं आवश्यक पण आहे. पण सातत्यानं मला असं वाटतं की आता कारवाई आता यापुढे अशा पद्धतीच्या युपीटी टेस्ट केल्या जाऊ नये. जर कुणी तशा पद्धतीची डिमांड करत असेल किंवा सांगत असेल तर त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी असं सांगितलं गेलेलं आहे. पण या मागे जेव्हा केव्हा या युपीटी टेस्टची कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद नसताना, शासनाने हे सांगितलेलं नसताना, केवळ स्वतःच्या मर्जी खातर या मुलींच्या डिग्निटीला धक्का पोहोचलेला आहे. त्यामुळे या डिग्निटीला धक्का पोहोचवणाऱ्या यंत्रणांची चौकशी होणार का, किंवा खरं तर ती चौकशी केली गेली पाहिजे असं आपण स्वतः म्हणणार का? सुचित्रा, तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि त्याच्यामुळे ज्या काही आदिवासी किंवा समाज कल्याण विभागांतर्गत वसतिगृह आहेत त्याच्या अनुषंगाने या तक्रारी आलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याची चौकशी झालीच पाहिजे आणि संबंधितांना त्याच्या अनुषंगाने जे काही कायदेशीर कारवाई आहे किंवा डिपार्टमेंटल जे आहे त्या सर्व गोष्टींना सामोरं जाणं आवश्यक आहे. कारण याच्यामुळे समाजामध्ये मुलींना सुरक्षिततेचा संदेश पण मिळणार आहे आणि त्याचबरोबर जे कोणी भविष्यामध्ये असं काही चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचे पायंडे पाडू पाहतील त्यांना सुद्धा एक कुठेतरी तो वचक असं नाही बाबा आपल्याला हे जे काही शासन किंवा जे काही कायदे आहेत नियम आहेत त्याच्या बाहेर जाऊन मनमानी आपला कारभार करता येणार नाहीये. ही एक बाब आहे. माझ्या माहितीच्या अनुषंगाने आता वेगवेगळ्या म्हणजे सध्या तरी जो महिला आणि बालविकास विभाग आहे तर गेली वर्ष पूर्वीच आम्ही त्याच्यावरती बालकांचे जे काही संरक्षण आहे म्हणजे बाल सुरक्षा धोरण जे आहे महाराष्ट्रातलं तर त्याच्यावरती काम चालू आहे आणि त्या कामाच्या अनुषंगाने सतत चर्चा झाली. तर हे सर्व बालकांशी म्हणजे बालक कुठलंही असेल तरी त्या बालकाच्या काळजी आणि संरक्षणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचं धोरण काय असावं तर याच्यावरती लवकरच हे धोरण आपल्याकडे येणार आहे. त्याचबरोबर आम्ही जेव्हा ह्या विषयावरती चर्चा केली तेव्हा आदिवासी विभाग सुद्धा या अनुषंगाने काही धोरण आणण्याचं काम त्यांचं सुरू झालेलं आहे अशी मला माहिती कळालेली आहे. तर नक्कीच या अनुषंगाने अशा प्रकारचं धोरण लवकरात लवकर येणं आणि त्याचबरोबर आजच्या काळामध्ये जे वेगवेगळे नव्याने मुद्दे येऊ पाहतात बालकांच्या अनुषंगाने तर त्या प्रत्येक मुद्द्यांमध्ये सुद्धा मुद्द्यांचा सुद्धा या धोरणांमध्ये विचार करणं आणि त्याच्यावरती शासन असेल, सामाजिक संस्था असतील, कायद्याचे अभ्यासक असतील किंवा बालकांच्या हक्कांसाठी काम करणारे वेगवेगळे कार्यकर्ते असतील या सर्वांनी एकत्र येणं आणि त्याच्या सर्व एकत्रांच्या माध्यमातून हे सर्व काम होणं की ज्याच्यामधून जास्तीत जास्त सर्व प्रकारच्या बालकांचं मग ते आदिवासी बालक असेल, भटक्या समाजातील असेल, ते नागरी समाजातील असेल किंवा कोणतेही कारण बालक हे शेवटी बालक आहे आणि म्हणून प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक बालकाचा किंवा प्रत्येक संस्थेतल्या प्रत्येक बालकाचं काळजी घेणं त्याचं संरक्षण करणं त्याचबरोबर त्याचे जे काही बाल हक्क आहेत जे युनायटेड नेशन्सने सांगितलेले जे आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत जे जे ऍक्ट किंवा त्याच्या अनुषंगाने आलेले सर्व हक्क आहेत किंवा काय या प्रत्येक बाल हक्कांचं संरक्षण होणं आणि त्याच्यासाठी धोरणे करणं त्या धोरणांची योग्य प्रकारे आणि त्वरित अंमलबजावणी होणं असं मला आवश्यक वाटतं. आणि त्या अनुषंगाने तरी आमच्याकडून महिला बालविकास विभागाच्या अनुषंगाने हे काम सातत्याने चालू आहे. त्याच्यावरती सतत सातत्याने कार्यशाळा किंवा चर्चासत्र तरी होतच आहेत याची मला माहिती आहे. अगदी एक विभाग जो आहे तो काम करतोय, दुसऱ्या विभागातल्या यंत्रणा मात्र अजूनही इनसेन्सिटिव्ह आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण हा सगळा मुद्दा जो आहे तो समाज कल्याण आणि आदिवासी विभाग या दोन विभागांमध्ये तो खरं तर विभागला गेलाय. याच्या बरोबरीनं पुन्हा बालक आणि मुली अशा दोन विभागांमध्ये हा प्रश्न जो आहे तो खरं तर पुन्हा एकदा उपस्थित होतो. त्यामुळे आता आपल्याला दोन गोष्टी बघाव्या लागतील की या यंत्रणा ज्या आहेत या एकाला दुसरा सपोर्टिव्ह असल्या पाहिजेत. धोरणं जी आहे ती सगळ्यांनी एकत्रितपणे जर राबवली तरच कुठे त्याचा उपयोग जो आहे तो शोषित वर्गाला जो आहे तो होऊ शकतो आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी विकास करण्यासाठी म्हणून त्यांना मदत होऊ शकते. या यंत्रणांनी इनसेन्सिटिव्ह असता कामा नये. मुळात जे कायदे नाही आहेत त्या कायद्यांवर काम करण्यापेक्षा जे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी ही सेन्सिटिव्ह पद्धतीने कशी होऊ शकेल यावर यंत्रणांनी जे आहे ते लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. या निमित्ताने मॅक्स महाराष्ट्र असेल, मॅक्स वुमन असेल, आम्ही ही मागणी करू की
मुळातच जे कायदे अस्तित्वात नाही त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याची इतकी निर्ढावलेपणा या व्यवस्थेमध्ये कसा येतो याची चौकशी होणार का? या चौकशीचे आदेश जे आहेत ते आता आपला विभाग देणार आहे का? याकडे आता सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. कारण अधिवेशनामध्ये या प्रश्नांवर केवळ चर्चा करून उपयोग नाही, पण अशा पद्धतीनं जर यंत्रणांमधली माणसं इनसेन्सिटिव्ह होऊन काम करत असतील तर त्यांना धडा शिकवण्याचं कामही हे सत्ताधाऱ्यांनी केलं पाहिजे. आणि ही चौकशी नेमली जाणार का याची मागणी ही शासकीय संस्थांकडे, यंत्रणांकडे, एनजीओ या निमित्ताने करणार आहेत का? आम्ही या निमित्ताने ही मागणी करतो की अशा पद्धतीची चौकशी झाली पाहिजे आणि ती एखादी यंत्रणा सेन्सिटिव्ह पद्धतीनं चालवण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या काही काळामध्ये नक्कीच मिळेल आणि असं आपण गृहीत धरूया की आपले सत्ताधारी जे आहेत ते मुलींच्या, महिलांच्या आणि पालकांच्या प्रश्नांबाबत सेन्सिटिव्ह आहेत. तुर्तास आपण इथेच थांबूया. या सगळ्या प्रश्नांवर तुम्ही चर्चा केलेली आहे का? तुम्हाला हा प्रश्न खरंच महत्वाचा वाटतोय का? आणि आमच्या या चर्चेमधनं तुम्हाला काही गोष्टी नव्यानं कळल्या असतील तर त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि या बरोबरीनं वेगळे काही प्रश्न तुम्हाला वाटतायत जे आमच्या व्यासपीठावरनं यायला हवेत ते प्रश्नही आम्हाला नक्की सुचवा. तुर्तास आपण इथेच थांबूया.